लाडकी बहीण योजनेच्या वेळेस फॉर्म भरून सुद्धा खूप साऱ्या जणांचे पैसे पहिल्या टप्प्यामध्ये आले नव्हते आणि यामागचं कारण सांगितलं जात होतं ते म्हणजे आधार कार्ड आणि बँक अकाउंट हे लिंक नसल्यानं हे पैसे आले नव्हते. म्हणजेच काय, सध्या कोणत्याही सरकारी योजनेसाठी आधार कार्ड हे गरजेचं आहे. आधार कार्ड हा जो एक महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे आणि त्याशिवाय आपली बरीचशी कामं अडू शकतात. पण आता या आधार कार्डमध्ये नोंदलेली जन्म तारीख जी आहे ती पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. जस्टिस संजय करोल आणि जस्टिस उज्ज्वल भुइया यांच्या खंडपीठाने या संदर्भातला निकाल दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे म्हटलं आहे की मृत व्यक्तीचं वय ठरवण्यासाठी आधार कार्डवरती उल्लेख करण्यात आलेल्या जन्म तारखेऐवजी शाळा सोडल्याचा दाखला हा ग्राह्य धरावा. आधी आधार कार्डमध्ये नोंदवलेली तारीख ही जन्म तारीख म्हणून ग्राह्य धरली जात होती. मात्र आता ही तारीख स्वीकारण्यास, ग्राह्य धरण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलेला आहे. शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्राला मात्र वयाचा पुरावा म्हणून न्यायालयानं मान्यता दिलेली आहे. ही नेमकी केस काय होती, संपूर्ण विषय काय होता, हे आपण समजून घेऊयात आणि आधार संदर्भात वेळोवेळी न्यायालयाने दिलेले जे निकाल आहेत त्यांच्यावरती सुद्धा प्रकाश टाकूयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलभिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आजच्या दिवशी आधार हा फार महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे. म्हणजे आधार कार्ड शिवाय कोणत्याही विद्यार्थ्याला शाळा किंवा महाविद्यालयामध्ये प्रवेश घेताना अडचण येऊ शकते. परीक्षेसाठी नोंदणी करताना अडचण येऊ शकते. सरकारी योजनांचा जर का लाभ घ्यायचा असेल तर मात्र आधार कार्ड हे लागतं आणि बँक खातं उघडण्यासाठी सुद्धा आधार कार्डची मागणी केली जाते. वेलफेअर स्कीम्स ज्या म्हणतो, म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना किंवा इतर कोणतेही अनुदान जर का मिळवायचं असेल तर अशा वेळेस आधार कार्ड हे गरजेचंच आहे. यासोबतच जर का तुम्हाला इन्कम टॅक्स भरायचा असेल तर अशा वेळेस सुद्धा तुम्हाला आधार कार्ड असणं हे गरजेचं आहे आणि ते तुमच्या पॅन कार्ड सोबत लिंक असणं सुद्धा गरजेचं आहे. आता हेही लक्षात घेणं गरजेचं आहे की बँक अकाउंट ओपन करण्यासाठी आधार कार्ड मॅन्डेटरी नाहीये, सिम कार्ड मिळवण्यासाठी सुद्धा ते मॅन्डेटरी नाहीये. यासोबतच प्रायव्हेट कंपनीजच्या सर्व्हिसेस मिळवण्यासाठी सुद्धा ते मॅन्डेटरी नाही. यासोबतच शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, नीट, UGC किंवा इतर कुठेही जर का ॲडमिशन घ्यायचं असेल तर इथे सुद्धा आधार हे मॅन्डेटरी नाही. पण अनेक सरकारी योजनांसाठी, उपक्रमांसाठी आधार कार्ड जे आहे हे तुम्हाला लागतं म्हणजे लागतं. घराचा पत्ता, जन्म तारखेचा पुरावा किंवा इतर कामांसाठी आधारचा आजपर्यंत वापर केला जात होता. पण आता इथून पुढे जन्म तारीख जी आहे त्याच्यावरती नोंदवण्यात आलेली किंवा जन्म तारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड जे आहे ते ग्राह्य धरलं जाणार नाहीये, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. आता या संदर्भात झालं काय होतं तर सीकाराम या व्यक्तीच्या मोटरसायकलचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मुद्द्याला धरून नुकसान भरपाईचं हे प्रकरण कोर्टासमोर आलेलं असताना सुप्रीम कोर्टाने या संदर्भातला हा निर्णय दिलेला आहे. म्हणजे एप्रिल 2015 मध्ये हरियाणामधील मोटर ॲक्सिडेंट्स क्लेम ट्रिब्युनलनं इन्शुरन्स कंपनीला 19,35,400 रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला होता. मोटर व्हेकल ॲक्टनुसार नुकसान भरपाई देत असताना त्या व्यक्तीचं उत्पन्न, मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं वय, ती व्यक्ती जी आहे त्या व्यक्तीवरती अवलंबून असलेले कुटुंबातील सदस्य, त्यांची एकूण संख्या, हे सर्व फॅक्टर्स लक्षात घेतले जातात आणि त्याच्यातला वय हा मुद्दा मल्टीप्लायर म्हणून वापरला जातो आणि त्याच्यानुसार ते पुढचं कॅल्क्युलेशन केलं जातं. मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं भविष्यामध्ये किती उत्पन्न झालं असतं, पोटेन्शियल किती होतं, अर्निंग कॅपॅसिटी किती होती, लाईफ एक्सपेक्टन्सी काय होती, याच्यावरून हा मल्टीप्लायर ठरवला जातो. नुकसान भरपाई द्यायची होती 19,35,400 रुपये आणि तसा आदेश सुद्धा दिलेला होता. मग या निर्णयाविरोधात इन्शुरन्स कंपनी जी आहे ती पंजाब हायकोर्टामध्ये गेली. तिथं त्यांनी अपील केलं आणि नुकसान भरपाईची त्याच्यानंतर रक्कम झाली 9,22,336 रुपये, म्हणजे जवळपास निम्मी झाली. आता ही निम्मी कशामुळे झाली तर त्या व्यक्तीच्या आधार कार्डनुसार त्या व्यक्तीचं वय होतं 47 वर्ष, ज्याच्यामुळे मल्टीप्लायर जो आहे तो 13 असा वापरला गेला. पंजाब हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात त्या मृत व्यक्तीची फॅमिली गेली सुप्रीम कोर्टामध्ये. त्यांनी दावा केला की मृत व्यक्तीचं वय हे शाळा सोडल्याच्या दाखल्यावरून 45 वर्ष होतं आणि त्याच्यामुळे मल्टीप्लायर 13 नाही तर 14 असायला हवा. आता या ठिकाणी मुद्दा असा होता की आधार कार्डवरती जी जन्मतारीख आहे किंवा
किंवा आधार कार्ड हा वयाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरायचा की शाळा सोडल्याचा दाखला जो आहे तो पुरावा म्हणून ग्राह्य धरायचा. मग सुप्रीम कोर्टानं शाळा सोडल्याचा दाखला जो आहे तो वय म्हणून ग्राह्य धरला, तो पुरावा म्हणून ग्राह्य धरला आणि तसा आता हा निर्णय समोर आलेला आहे. सुप्रीम कोर्टाने निर्णय देताना सेक्शन 94 ऑफ ज्युव्हेनाइल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन चिल्ड्रन ॲक्ट 2015 याचा आधार घेतलेला आहे, ज्याच्यानुसार मॅट्रिक्युलेशन ऑर इक्विव्हॅलंट सर्टिफिकेट फ्रॉम द कन्सर्न एक्झामिनेशन बोर्ड कॅन बी युज्ड ॲज एव्हिडन्स टू डिटरमाइन द एज ऑफ अ पर्सन ब्रॉट बिफोर अ बोर्ड ऑर कमिटी अंडर द ॲक्ट. म्हणजे इथे त्यांनी याचा आधार घेतलेला आहे, तसं त्यांनी त्यांच्या आदेशामध्ये म्हटलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल मात्र सर्वसामान्य नागरिकांचं टेन्शन वाढवणार आहे. म्हणजे बघा, एकीकडे महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी आपण डिजी लॉकर सारखी जरी सुविधा वापरायची असेल तरी सुद्धा त्या व्यक्तीकडे आधार कार्ड असणं हे बंधनकारक आहे. आधार कार्ड जारी करताना व्यक्तीच्या भूतकाळातील सर्व नोंदींचं व्हेरिफिकेशन केलं जातं. इव्हन आधार कार्ड सुद्धा ज्यावेळेस आपण काढतो तर आपण आपल्या सर्व बायोमेट्रिक आयडेंटिटी आहे ते देत असतो. म्हणजे आपला थंब इम्प्रेशन जे आहे ते तिथं देत असतो. यासोबतच आपलं बुबुळाचं सुद्धा तिथं स्कॅनिंग केलं जातं. आजच्या दिवशी देशातील सर्व कामांसाठीचा किंवा वेलफेअर स्कीमवरचा रामबाण उपाय म्हणून आधार कार्ड याच्याकडेच बघितलं जातं आणि तशी नागरिकांची धारणा सुद्धा झालेली आहे. पण आता सर्वोच्च न्यायालयानंच जन्मतारखेसाठी शाळेच्या दाखलेला पसंती दिलेली आहे आणि आधार कार्ड ह्याला बाजूला केलेलं आहे. याच्या आधी EPFOने सुद्धा आधार कार्ड संदर्भात मोठा निर्णय घेतलेला होता. जन्मतारीख अपडेट करण्यासाठी किंवा दुरुस्त करण्यासाठी आधार कार्ड वापरता येणार नाही असं EPFOने स्पष्ट केलेलं होतं आणि वैध कागदपत्रांच्या यादीतून त्यांनी आधार कार्डला वगळलं सुद्धा होतं. इव्हन आधार कार्ड इश्यू करणाऱ्या UIDAI ने सुद्धा म्हटलेलं आहे की आधार कार्डचा वापर ओळखपत्र किंवा रहिवासी प्रमाणपत्र म्हणून केला जावा, परंतु त्याचा जन्म प्रमाणपत्र म्हणून वापर करू नये. आधारचे 12 डिजिट्स असतात, आपल्याला माहिती आहे. त्याच्यावरती 12 अंकी आपला क्रमांक दिलेला असतो. ते भारत सरकारने दिलेला आहे, हेही आपल्याला माहिती आहे. आपल्या ओळखीचा किंवा आपल्या कायम निवासाचा पुरावा म्हणून देशभर हा डॉक्युमेंट व्हॅलिड आहे. पण त्याच्यावरती जन्मतारीख जरी टाकण्यात आलेली असली तरी सुद्धा जन्म दाखल्याचा पर्याय किंवा पुरावा म्हणून त्याला मान्य करता येणार नाही, हे UIDAI ने आधीच स्पष्ट केलेलं आहे. यासोबतच मुंबई उच्च न्यायालयाने देखील महाराष्ट्र विरुद्ध UIDAI आणि इतर प्रकरणांमध्ये म्हटलं होतं की आधार क्रमांक जन्म प्रमाणपत्र म्हणून नव्हे तर ओळख प्रमाणपत्र म्हणून वापरलं जावं. मनोज कुमार यादव विरुद्ध मध्य प्रदेश राज्य या खटल्यामध्ये मध्य प्रदेशच्या न्यायालयाने सुद्धा म्हटलं होतं, जेव्हा वय निश्चित करायचं असेल तेव्हा आधार कार्ड हा जन्माचा पुरावा म्हणून मान्य करता येणार नाही. नवदीप सिंह विरुद्ध पंजाब राज्य आणि इतर यामध्येही आधार कार्ड हा वय निश्चितीसाठीचा पुरावा ग्राह्य धरता येणार नाही असं न्यायालयानं म्हटलं होतं. आणि गुजरात न्यायालयाने सुद्धा एका प्रकरणात शाळा सोडल्याचा दाखला हाच जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्राह्य धरावा, आधार कार्ड नाही असा निर्णय दिलेला आहे. आधार कार्ड हे महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. आपण मगाशी म्हटलं त्यानुसार जन्मतारीख वगैरे जे आहे ते मान्य जरी करता येणार नसलं तरी सुद्धा घराचा पत्ता, आपला निवासाचा पत्ता म्हणून त्याला आपण व्हॅलिड डॉक्युमेंट म्हणून समोर देऊ शकतो. प्रत्येक ठिकाणी ते वापरू शकतो. आधार कार्डवरती चुकीची माहिती असते का? तर हो, निश्चितपणे चुकीची माहिती असू शकते आणि त्या संदर्भातले वेगवेगळे मीम्स सुद्धा तुम्ही पाहिलेले असतील. कुणाच्याही नावाने आधार कार्ड बनवलेलं आहे हेही आपण बघितलेलं आहे. कुठे कुठे कुणाचं लिंग बदल झालेला आहे, नाव बदल झालेला आहे, एक वेगवेगळ्या डिटेल्स त्याच्यामध्ये चुकलेल्या आहेत. जुन्या काळामध्ये जन्मतारीख जी आहे ती अंदाजे टाकली जायची. म्हणजे शाळा प्रवेश करण्यासाठी वय वाढवलं जायचं, प्रसंगी वय कमी सुद्धा केलं जायचं. पण ती पिढी जर का आता आपण बघितली ती 50-60ला आलेली आहे. या पर्टिक्युलर प्रकरणामध्ये त्या व्यक्तीला जरी न्याय मिळालेला असला तरी सुद्धा एकूणच आधार कार्ड, ती एकूण सिस्टीम आणि आपला आधार क्रमांक या सगळ्या गोष्टींवरती मात्र निश्चितपणे प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. ह्याला कशासाठी व्हॅलिड मानायचं आणि कशासाठी व्हॅलिड नाही मानायचं हा फार मोठा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांसमोर असणार आहे आणि याचं उत्तर सरकारला निश्चितपणे द्यावं लागेल. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.